श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांचे असेच प्रेमळ संदेश तुम्हाला मिळावे यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्वामी भक्तांनो, स्वामी समर्थ म्हणत आहेत, ज्याचे कोणी नाही त्याला आधार देणारे स्वामी आहेत. जिथे अंधार आहे तिथे प्रकाश करणारे स्वामी आहेत. जो हरलेला आहे त्याला जिंकवणारे सुद्धा स्वामी आहेत. आणि जो पडणार आहे त्याला उचलणारे सुद्धा स्वामी आहेत. जो अपंग आहे त्याला पळण्याचे बळ देणारे सुद्धा स्वामी आहेत. ज्याला दृष्टी नाही त्याला ही सुंदर सृष्टी दाखवणारे सुद्धा स्वामी आहेत. आणि ज्याची नाव बुडणार आहे ना, त्याची नाव किनाऱ्यावर आणणारे सुद्धा आपले स्वामीच आहेत. सर्व करता आणि करविता म्हणजे आपले स्वामीच आहेत. एवढं फक्त तुम्ही लक्षात ठेवा. म्हणून मित्रांनो, स्वामींवर तुमचा मनापासून विश्वास असेल तर नक्कीच आत्ताच तुम्ही या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. मी स्वामींचरणी एवढीच प्रार्थना करील की स्वामी तुमच्या पाठीशी कायम राहो आणि तुमच्या मनातल्या इच्छा, सर्व काही मनोकामना तुमच्या पूर्ण हो, ही स्वामींचरणी प्रार्थना. मित्रांनो, जीवनात अडचणी कितीही असो, चिंता केल्यावर त्या अजून जास्त होतात. शांत राहिल्यावर त्या कमी कमी होतात. संयम राखल्यास त्या संपून जातात. आणि परमात्माचे आभार मानले तर अडचणी आनंदात बदलून जातात. हे मात्र तितकंच खरं आहे. म्हणून परमात्म्यावर फक्त विश्वास ठेवा, तर सर्व काही आपल्यासाठी चांगलंच करणार आहे याच्यावर तुम्ही विश्वास ठेवलाच पाहिजे. तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकंच सुखी तुम्ही राहाल. आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात. त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल. मन शांत ठेवून पुढे जाल तर नेहमी यशस्वी व्हाल. एवढं लक्षात ठेवा. म्हणून तुमचं मन अगदी निशंक ठेवा. स्वामी आपल्या पाठीशी आहेतच. कुणाच्याही सोबतीची अपेक्षा ठेवून चालल्याने ना लक्ष साध्य होतं, नाही आनंद मिळतो. म्हणूनच माणसाने स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवून लक्ष्याच्या दिशेने वाटचाल करावी. यश नक्कीच मिळेल. म्हणून आपण आपलं काम हे नेहमी वाहत्या पाण्यासारखं करत राहिलं पाहिजे. त्यात प्रामाणिकपणा असेल तर त्या वाहत्या पाण्यामुळे जो काही वाईटाचा कचरा असेल तो आपोआपच किनाऱ्याला लागत असतो. हे मात्र निश्चित खरं आहे. स्मरण करता समय उभे राहतात ते म्हणजे आपले स्वामी. आणि जे संकट तुमच्यापर्यंत पोहोचण्या अगोदर आपल्या मदतीला येतात आणि धावतात ते म्हणजे आपले स्वामी. आणि जे आपल्या भक्तांचे अनंत अपराध आपल्या झोळीत घेतात आणि सुखदुःखाच्याही पलीकडील अंतिम सत्य ते म्हणजे स्वामी समर्थ आहेत. एवढं लक्षात ठेवा. आपण काल जे साध्य करू शकलो नाही त्याबद्दल पश्चाताप करून जागे होऊ नका. आज आपण काय साध्य करू शकतो याचा विचार करून जागे नक्कीच तुम्ही व्हायला हवं. स्वामी सांगतात, आयुष्य तुमचा सर्वात मोठा गुरु आहे. आयुष्यच तुम्हाला यश अपयशाचा सामना करायला शिकवत असते. मग तुमच्या अपयशातूनच तुम्हाला यशाची उंची गाठता येते. आणि हेच आपल्याला गुरुचरित्रामधून वेळोवेळी शिकायला मिळतं. म्हणून तुम्ही गुरुचरित्र नक्कीच वाचलं पाहिजे. मित्रांनो, चांगल्या ज्ञानातून विचारांना उगम येतो आणि चांगला विचार चांगल्या हेतूकडे नेतो. चांगला हेतू चांगल्या कृतीकडे नेतो. चांगल्या कृतीमुळेच चांगली सवय लागते आणि चांगल्या सवयीमुळे चांगला स्वभाव बनतो. चांगल्या स्वभावामुळेच साध्य प्राप्त होते आणि मग साध्य प्राप्त झाल्यामुळे आनंद मिळतो आणि सुख मिळत असते. म्हणजे चांगला विचारच सुखाची पहिली पायरी आहे, हे मात्र निश्चित खरे आहे. मित्रांनो, सुंदर चरित्र आणि कर्तव्य कुणाकडूनच उसने मिळत नाही. ते फक्त स्वतःच निर्माण करावे लागते. प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा, कारण गेलेली वेळ परत येत नाही आणि येणारी वेळ कशी असेल हे सांगताही येत नाही. म्हणून क्रोधाला लगाम घालण्यासाठी मौना इतका उत्तम मार्ग कुठेच नाही. म्हणून तुम्ही मौन बाळगायला शिका. मित्रांनो, स्वाभिमान विकून मोठं होण्यापेक्षा अभिमान बाळगून लहान राहिलेलं कधी चांगलं असतं. एवढं लक्षात ठेवा. तुम्ही माझा द्वेष करा किंवा माझ्यावर प्रेम करा, दोन्हींचा फायदाच आहे. प्रेम कराल तर मी तुमच्या हृदयात असेन आणि द्वेष कराल तर मी तुमच्या मनात असेन. हे मात्र तितकंच खरं आहे. फक्त मदत मागा, सगळे लायकी दाखवत असतात. म्हणून मदत कुणाकडून मागू नये. आपण स्वबळावर सगळं काही केलं पाहिजे आणि आपल्यावर स्वतःवर सर्व काही निर्भर आपण राहिलं पाहिजे. यशाकडे नेणारा आपला सर्वात जवळचा मार्ग अजून तयार व्हायचा आहे आणि तो देव तयार करत आहे. एवढं मात्र लक्षात ठेवा. सत्य ही अशी एक श्रीमंती आहे की जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद आपल्याला उपभोगता येत असतो. पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे आणि ज्यामुळे तात्काळ सुख मिळतं, परंतु आयुष्यभर त्याची परतफेड आपल्याला करत राहावी लागते. जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतः चांगले व्हा आणि कोणीतरी तुम्हाला शोधत नक्कीच येईल. हे मात्र तितकंच खरं आहे.
म्हणून चांगले व्हायचा प्रयत्न तुम्ही नक्कीच केला पाहिजे. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशिबवान तुम्ही समजलं पाहिजे. कारण देव संघर्ष करण्याची संधी फक्त त्यांनाच देतो ना, ज्यांच्यामध्ये ती धमक असते की ते संघर्ष करून पुढे जातील. मित्रांनो, पृथ्वीवर माणूस हा एकमेव प्राणी आहे जो झाडं कापतो, त्याचे कागदात रूपांतर करतो आणि त्या कागदावर झाडे वाचवा असं लिहितो. म्हणून तुम्ही नक्कीच झाडे वाचवली पाहिजे, तरच माणूस वाचेल. ना कुणाशी स्पर्धा असावी, ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी. फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द आपल्यामध्ये असावी, एवढंच मात्र आहे. काही झालं तरी प्रयत्न तुम्ही जीवनामध्ये सोडू नका आणि प्रयत्न नक्कीच करत राहा. ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका. खऱ्या अर्थाने सामर्थ्यवान बनायचे असेल तर एकट्याने लढायला तुम्ही नक्कीच शिकले पाहिजे. कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यांना यश मिळत असते, हे मात्र तितकंच खरं आहे. आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी असावी लागते, एवढं मात्र खरं आहे. चिंता आणि तणाव दूर करण्याचा एक उपाय, डोळे बंद करा आणि म्हणा, उडत गेले सगळे. आणि आपल्याबद्दल, स्वतःबद्दल तुम्ही नक्कीच विचार केला पाहिजे. मित्रांनो, पायाला स्पर्श करून जाणाऱ्या त्याच लाटा असतात ज्या मोठ्या बोटी बुडवण्याचं सामर्थ्य ठेवत असतात. म्हणून आपण पण त्याचप्रमाणे नमून राहिलं पाहिजे आणि जेवढं आपण नमून राहू तेवढंच आपण पुढे जाऊ, एवढं मात्र लक्षात ठेवा. मित्रांनो, आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त दोनच कारणं असतात. एकतर आपण विचार न करता कृती करत असतो किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करत बसत असतो. म्हणून फक्त तुम्ही कृती केली पाहिजे आणि कृतीवर तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. सर्व काही गोष्टी सगळ्या व्यवस्थित होतात. समुद्रात किती लाटा आहेत हे महत्वाचं नसून त्या किनाऱ्याला किती स्पर्श करतात हे महत्वाचं असतं. ठाम राहायला शिकावं आणि ठाम राहिलं की सर्व काही उत्तर आपल्याला मिळत जातात. आणि निर्णय चुकला तरी हरकत नाही. स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कुठूनही आणि कशी नक्कीच करता येत असते. काही गोष्टी बोलून दाखवायच्या नसतात, करून दाखवायच्या असतात. म्हणून नक्कीच तुम्ही त्या गोष्टी करून दाखवल्या पाहिजे. आपल्या नियतीचे मालक बना, पण परिस्थितीचे गुलाम कधीच बनू नका. तलवारीच्या जोरावर मिळवलेले राज्य तलवार असेच तोवरच टिकते, एवढं मात्र लक्षात ठेवा. आणि माझ्या मागे कोण काय बोलतं याने मला काहीच फरक पडत नाही. माझ्या समोर काही बोलायची त्यांची हिंमत नाही, यातच माझा विजय आहे, असा तुम्ही विचार नक्कीच केला पाहिजे. हल्ली चांगल्या कामाला मांजरांपेक्षा माणसेच जास्त आडवी येतात. हे कटू आहे पण सत्य आहे आणि हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि तुमच्या मनाचे तुम्ही मालक झाले पाहिजे आणि त्याचप्रमाणे तुम्ही सर्व कार्य केले पाहिजेत. जोपर्यंत चांगले शिक्षण घेणे म्हणजे चांगली नोकरी लागणे ही संकल्पना पालक आणि विद्यार्थ्यांच्या डोक्यातून निघत नाही ना, तोपर्यंत समाजात नोकरच जन्माला येतील, मालक नाही. म्हणून मालक व्हायला शिका. आणि स्वामी आपल्या पाठी आहेतच. स्वामींची प्रेरणा घ्या आणि पुढे चालत राहा. आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे. जर टिकून राहायचे असेल तर चाली रचत राहावे लागतील आणि त्या चाली रचत रचत आपल्याला पुढे जावं लागेल. सर्वात मोठा रोग काय म्हणतील लोक, म्हणून लोकांकडे लक्ष दिले तर लोक आपल्याला काहीच करू देणार नाही. आपण आपल्या मनाप्रमाणे नक्कीच केलं पाहिजे आणि भरपूर पुढे जीवनात गेलं पाहिजे. पराभवाची भीती बाळगू नका. एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव पुसून टाकू शकतो, एवढं मात्र लक्षात ठेवा. तुमच्या अपयशाला कवटाळून बसू नका, त्याच्यापासून शिका आणि पुन्हा सुरुवात करा. हेच नक्कीच तुम्ही केलं पाहिजे. आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःचं स्पष्टीकरण देत बसू नका, कारण ज्यांना तुम्ही आवडता त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते आणि ज्यांना तुम्ही आवडत नाही ना, ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार होत नाही, हे मात्र खरं आहे. म्हणून आत्मविश्वासाचा अभाव हेच अपयशाचे खरे कारण आहे. ध्येय उंच असेल की झेप देखील उंचच घ्यावी लागते. म्हणून उंच झेप घ्या आणि भरपूर पुढे तुम्ही जा. कोणाच्याही सावलीखाली उभं राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नसते. हे कटू आहे पण सत्य आहे. म्हणून स्वतःची सावली निर्माण करण्याचं धैर्य ठेवा आणि स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी तुम्हाला नक्कीच उन्हात उभं राहायला लागेल. तर त्यासाठी तुमची तयारी असली पाहिजे. आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत आपल्याला कळत नसते, हेही तितकंच खरं आहे. म्हणून हरला म्हणून लाजू नका आणि जिंकलात म्हणून कधी आयुष्यात माजू नका. न हरता, न थकता, न थांबता प्रयत्न करण्यासमोर कधी कधी नशीब सुद्धा हे झुकत असतं. सगळी परिस्थिती नीट समजून घेतल्याशिवाय कुणाबद्दलही वाईट मतं करून घेऊ नका. दुसऱ्यांचं मत आपल्यावर मान्य नाही, पण याचा अर्थ आपण बरोबर आहोत असाही होत नाही, हेही तितकंच खरं आहे. म्हणून आपण स्वतःची समजूत देखील घातली पाहिजे. माणसाच्या दोनच गोष्टी हुशार बनवतात,
एक म्हणजे वाचलेली पुस्तकं जी तो वाचत असतो त्याच्या भरपूर आयुष्यात, आणि दुसरी म्हणजे भेटलेली माणसं. माणसंही त्याला भरपूर काही गोष्टी शिकवत असतात आणि त्याप्रमाणे तो शिकतही असतो. जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते त्याचा तिरस्कार कधीच करू नका, कारण ती व्यक्ती स्वतःपेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते. हे मात्र तितकंच खरं आहे. म्हणून आत्मविश्वास, इच्छाशक्ती आणि दृढ निर्णय या त्रिवेणी संगमाने जीवनाचा जरा जलद वाहत असतो. आणि मग तुमच्याजवळ हे तिन्ही गोष्टी असायला हव्यात. कासवाच्या गतीने का होईना, पण रोज रोज थोडी प्रगती आपण केली पाहिजे. खूप ससे येतील आडवे, बस त्यांना हरवण्याची हिंमत आपण तेवढ्या जगात ठेवली पाहिजे. जगा इतकं की तुम्हाला आयुष्य कमी पडेल, हसा इतके की आनंद कमी पडेल. काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणे आपल्याला भागच नक्कीच पडेल. जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा, चुकाल तेव्हा माफी मागा आणि कोणी चुकलं तर त्याला माफ करायला शिका. एवढंच तुम्ही केलं पाहिजे. माणसाला स्वतःचा फोटो का काढायला वेळ लागत नाही, पण स्वतःची इमेज बनवायला वेळ मात्र नक्कीच लागतो आणि काळ लागतो. एवढं लक्षात ठेवा. एक छोटीशी मुंगी तुमच्या पायाला चावू शकते, पण तुम्ही तिच्या पायाला चावू शकत नाही. म्हणून जीवनात कुणाला छोटं समजू नका आणि कमी समजू नका, कारण ते जे करू शकते कदाचित ते तुम्ही पण करू शकत नाही. एवढं मात्र निश्चित आहे. असं कोणतंही लक्षात ठेवा जग नाही की ज्या जगात तुम्ही वावरू शकत नाही आणि फिरू शकत नाही. तुम्ही सगळीकडे जाऊ शकता आणि सगळीकडे फिरू शकता. फक्त तुमची मनस्थिती तशी असायला हवी आणि तुम्ही मनात निर्णय ठाम करायला हवा की मी आनंदाने आणि उत्साहाने जगेल. मग तुम्ही तुमच्या जीवनाला अगदी आनंदाने जगायला सुरुवात करता. आत्मविश्वासाचा अभाव हेच अपयशाचे खरे कारण आहे. म्हणून तुमच्यामध्ये आत्मविश्वास हा असायला जावा, आणि आत्मविश्वासाशिवाय तुम्ही कोणतेही कार्य करू शकत नाही हे तुमच्या लक्षात यायला हवे. पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर तो संपतो, हातावर पडला तर तो चमकतो, शिंपल्यात पडला तर तो मोती होतो. थेंब तोच असतो, पण फरक फक्त एवढाच असतो की त्याच्या सोबतीचा असतो. त्याच्यासोबत कोण होतं आणि कोणत्या काळात कोण होतं. म्हणून तुमच्या सोबतीचा तुमच्यावर भरपूर काही फरक पडत असतो. म्हणून तुम्ही चांगल्या सोबतीत राहाल तर तुम्हाला चांगलेच मित्र भेटतील आणि चांगली संगत तुम्हाला लाभेल. हे मात्र खरं आहे. जेवढं मोठं आपले ध्येय असते तेवढ्याच मोठ्या आपल्या अडचणी असतात. म्हणून अडचणींना घाबरू नका. उलट तुम्हाला जेवढे जास्त अडचणी येतील तेवढं मोठं ध्येय तुम्ही गाठू शकाल, आणि नक्कीच गाठू शकाल. हे मात्र तितकंच खरं आहे. कारण सांगणारे लोक यशस्वी होत नाहीत आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाहीत. म्हणून कारण सांगत बसू नका. तुम्हालाही माहिती आहे की तुम्ही टाइमपास करताय, म्हणून पुढे चालत राहा आणि जीवनाची नौका तुम्हाला पार करायची आहे, एवढं फक्त लक्षात ठेवा. जर तुम्हाला कोणी रिजेक्ट अस्वीकार केलं तर निराश होऊ नका. सर्वसाधारण लोक महागड्या वस्तू रिजेक्ट करतात, त्या स्वीकारण्याची त्यांची ऐपत आणि लायकी नसते. हे मात्र खरं आहे. म्हणून तुम्ही मोठे व्हा आणि खूप मोठे व्हा आणि आनंदित राहा. क्षेत्र कोणतंही असो, प्रभाव वाढू लागला की तुमची बदनामी होणं अटळ असतं. मग ते तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करत असो किंवा तुम्ही कोणत्याही वयात असो, ते तुमच्यासोबत नक्कीच घडू लागतं. म्हणून मित्रांनो, स्वामींवरचा विश्वास कायम ठेवायचा असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रासोबत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. धन्यवाद. मित्रांनो, एका वेळी एकच काम करा, पण असे करा की जग त्या कामाची दखल घेईल आणि ते काम तुमचं भरपूर पुढेही जाईल. एवढं लक्षात ठेवा. रस्ता भरकटला असाल तर योग्य रस्ता निवडण्याची हीच वेळ आहे, एवढं मात्र लक्षात ठेवा. आपला कोणी द्वेष करत असेल तर त्याला 3 पैकी एक कारण असतं. एक म्हणजे त्यांना तुमची भीती वाटते, 2 म्हणजे ते स्वतःचा द्वेष करतात, आणि 3 म्हणजे त्यांना तुमच्यासारखं व्हायचं असतं. म्हणून तुम्ही आपलं काम करत राहा, बस. बाकीचं काही नाही. सर्व काही नीट होईल, एवढं लक्षात ठेवा. प्रत्येक यशस्वी ठरलेल्या माणसाच्या आयुष्यात वेटिंग पिरियड असतो. त्या काळातल्या वेदना ज्याच्या त्याला माहिती असतात, आणि तुम्हालाही या नक्कीच आला असेल आणि तुमच्याही आयुष्यात हे बदल दिसून येत असतील. आपली स्वप्ने कधीही अर्ध्यावर सोडू नका. विशेषतः ज्यांच्याबद्दल दिवसातून एकदा तरी कोणता ना कोणता विचार तुमच्या मनात येतोच, अशी स्वप्ने तुम्ही कधीच सोडली नाही पाहिजे. कधी कधी काही चुकीची माणसं आयुष्याचा खरा अर्थ समजून देत असतात. म्हणून एकमेकांविषयी बोलण्यापेक्षा एकमेकांशी बोला. तुमचे खूप सारे गैरसमज नक्कीच दूर होतील आणि तुम्हाला सर्व काही सुख लाभेल. पहिलं स्वप्न भंग झाल्यावरही दुसरं स्वप्न बघण्याची हिंमत म्हणजे जीवन असतं. म्हणून स्वप्न बघत राहा आणि स्वप्न जगत राहा. बस तुम्हाला एवढंच बघून आणि चलून पुढे चालायचं आहे आणि जीवनात पुढे जायचं आहे, एवढं लक्षात ठेवा. जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते.
एखादी गोष्ट तुम्ही जर पूर्वीपेक्षा जास्त चांगली करत असली ना, म्हणजे तुम्ही जिंकतायत हे त्याचा अर्थ होत असतो. जेव्हा आपली नखं वाढतात ना, तेव्हा आपण नखं कापत असतो, बोटं नाही. मग त्याचप्रमाणे जेव्हा गैरसमजातून नाती तुटायची वेळ येते ना, तेव्हा अहंकार तोडा, नाती नाही. एवढं लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही नाती कधीच तोडली नाही पाहिजे आणि नाती जोडून ठेवली पाहिजे. वादळ जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीत घट्ट रुजून राहायचं असतं. ती जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने निघूनही जातात. वादळ महत्वाचं नसतं, प्रश्न आपण त्याच्याशी कशी झुंज देतो आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा असतो. म्हणून तुम्ही कोणत्याही जीवनाच्या वादळाला घाबरण्याची गरज नाही. फक्त तुम्ही मनामध्ये एक नाव घ्या, श्री स्वामी समर्थ. बस तुम्हाला मनातूनच आव्हान येईल की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि असे स्वामी तुम्हाला म्हणतील, मग तुम्ही कशाला एवढं टेन्शन घेताय आणि तुमच्या जीवनात कशाला तुम्हाला एवढा कंटाळा आलाय. फक्त स्वामींचं नाव घ्या आणि काम करत राहा. नक्कीच तुमच्या ध्येयापर्यंत तुम्ही नक्कीच पोहोचाल. तुम्हाला तुमचे ध्येय गाठायचे असेल, तुमच्यावर भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्यावर थांबून दगड मारण्यापेक्षा ना, नेहमी बिस्किट जवळ बाळगा आणि पुढे चालत राहा. अडचणीत असाल तर अडचणींपासून दूर पळणे म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखेच आहे. एवढं लक्षात ठेवा. म्हणून चांगल्यातून चांगले निर्माण होते आणि वाईटातून वाईट निर्माण होत असते. गर्दीचा हिस्सा नाही, गर्दीचं कारण म्हणायचं आहे. एवढं लक्षात ठेवा. तलाव म्हणजे पाण्याने भरतो तेव्हा मासे किड्यांना खात असतात. तलावातलं पाणी संपून कोरडा होतो तेव्हा किडे त्या माशांना खात असतात. म्हणून संधी सगळ्यांनाच भेटते. मित्रांनो, फक्त आपली वेळ येण्याची वाट पहा. नक्कीच तुमचेही दिवस बदलतील, हे तितकंच खरं आहे. क्रोधाच्या एका क्षणी संयम राखला तर पश्चातापाचे 100 क्षण आपले वाचत असतात. म्हणून अगदी आनंदात आणि अगदी अगदी टेन्शनमध्ये तुम्ही कोणतेही निर्णय घ्यायचे नाही. आणि रागीटपणामुळे रागवल्यामुळे तुम्ही कोणतेही निर्णय घ्यायचे नाही, कारण ते निर्णय चुकीचे असतात. एवढं लक्षात घ्या. भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवत असतो आणि रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवत असतो. म्हणून नक्कीच तुमचा खिसा रिकाम होणे हे तुम्हाला आयुष्यात बघणं गरजेचं आहे. कारण तेव्हा तुमची माणसांची ओळख होती की कोण आपल्या सोबत असतं आणि कोण आपल्याला सोडून जात असते. यशाचा उत्तम मार्ग म्हणजे अजून एकदा प्रयत्न करणे होय. म्हणून अजून एकदा प्रयत्न करून बघा. काय सांगता येतं की पुढचं नशिबात तुमच्याच असेल आणि तुम्हालाच भेटणार असेल. जितकी प्रसिद्धी मिळवाल तितके शत्रू निर्माण कराल, कारण तुमच्या प्रसिद्धीवर मरणारे कमी आणि जळणारे जास्त निर्माण होताल, हे लक्षात ठेवा. पुन्हा जिंकायची तयारी तिथूनच करायची जिथे हारण्याची जास्त भीती वाटते. म्हणून तिथेच तुमचा जिंकण्याचा जास्त चान्सही असतो, हेही लक्षात ठेवा. खूप कमी लोक आपल्या आयुष्यात सुख आणि आशीर्वाद घेऊन येतात आणि पण खूप जास्त लोक आपल्याला कटू अनुभव आणि शिकवण देण्यासाठी येतात. म्हणून दिवसभरात तुमच्या पुढे एकही समस्या उद्भवली नाही किंवा तुम्हाला एकही प्रश्न पडला नाही तर तुम्ही तुमच्या आयुष्याचा प्रवास चुकीच्या रस्त्यावरून करत आहात, एवढं लक्षात ठेवा. भीती ही भावना नसून अनेकांच्या आयुष्याला लागलेला रोग आहे. म्हणून भिवू नका, पुढे चालत राहा. म्हणून स्वामींनी आपल्याला एक अभयवचन दिलेलं आहे, ते कायम तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. ते म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर एखाद्याला फसवण्यात तुम्ही यशस्वी झालात तर तो माणूस मूर्ख आहे असं समजू नका. त्या माणसाच्या विश्वासाला तुम्ही पात्र नव्हता असा त्याचा अर्थ होतो, हेही तितकंच खरं आहे. मित्रांनो, स्वप्ने 3 असतात जी तुम्हाला झोपल्यावर पडत असतात. स्वप्न ती असतात की तुम्हाला ती झोपच लागू देत नाही. म्हणून लक्षात ठेवा, तुम्ही काम करण्यासाठी कायम तयारीत असले पाहिजे आणि तयारीत राहिले पाहिजे. बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला नक्कीच बरा असतो. काहीच हाती लागत नाही तेव्हा मिळतो तो अनुभव, आणि तो अनुभव मिळणंही तुम्हाला तितकंच महत्त्वाचं आहे, एवढं लक्षात घ्या. समुद्रातलं सगळं पाणी कोणत्याही जहाजाला बुडू शकत नाही, पण त्या जहाजानं जर ते पाणी आत येऊ दिलं तर ती जहाज बुडाल्याशिवाय राहत नाही. तसंच जगातले सगळे नकारात्मक विचार तुम्हाला हरू शकत नाही जोवर तुम्ही त्यातला एकालाही तुमच्या मनात प्रवेश करू देत नाही. मग ते सर्वस्वी तुमच्यावर आहे, तुम्ही कसे वागतात. छत्री पावसाला थांबवू शकत नाही, पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते. तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही, पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच देऊ शकते. एवढं मात्र निश्चित आहे, यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा अधिक प्रबळ नक्कीच असली पाहिजे. मोठं व्हायचं आणि यशस्वी व्हायचंय तर मग अपमान गिळायला शिकलं पाहिजे. उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवायला तुमची ओळख नक्कीच सांगतील, एवढं मात्र निश्चित आहे. नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही तोपर्यंत सगळे काही शक्य आहे, एवढं लक्षात घ्या.
म्हणून नाही कुठून ऐकू नका, आपलं काम प्रामाणिकपणे करत राहा. रुद्राक्ष असो किंवा माणूस, खूप अवघड असतं एकमुखी भेटणं. म्हणून एकमुखी तुम्ही नक्कीच राहिलं पाहिजे आणि एका व्यक्तीसोबत तुम्ही इमानदार राहिलं पाहिजे. स्वप्न मोफतच असतात, फक्त त्यांचा पाठलाग करताना आयुष्यात बरीच किंमत आपल्याला मोजावी लागत असते. म्हणून शून्यालाही देता येते किंमत, फक्त त्याच्यापुढे तुम्ही एक होऊन उभे राहिले पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही त्याच्यापुढे एक होऊन उभे राहाल तेव्हा तुमच्या आयुष्याची किंमत नक्कीच वाढेल, हेही तितकंच खरं आहे. म्हणून मित्रांना तुम्ही जपायला शिका आणि माणसांना ओळखायला शिका आणि माणुसकी नक्कीच जपायला शिका. जे लोक तुम्हाला पाठी बोलतात त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. ते तुमच्या पाठी होते आणि पाठी राहणार आणि तुम्हाला फेमस करणार, हेच त्यांचा विषय असतो आणि त्यांना हेच पाहिजे असतं. बस मग तुम्ही त्यांना तेच दिलं पाहिजे. पैज लावायची तर स्वतःला सोबतच लावा, कारण जिंकला तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हरला तर मग स्वतःचा अहंकार नक्कीच तुम्ही हाराल. तुम्ही ठरवलेल्या ध्येयांवर लोक हसत नसतील तर तुमची ध्येय खूपच लहान आहेत हे लक्षात घ्या. म्हणून मोठी ध्येय तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे आणि मनात ठेवली पाहिजे. किती मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते. म्हणून तुमच्यामध्ये लढण्याची धमक नक्कीच असायला हवी आणि लढण्याची धमक तुम्ही नक्कीच बाळगली पाहिजे. कारण जो व्यक्ती लढतो आणि पुढे जातो तो सर्व काही प्राप्त करू शकतो, हेही तितकंच खरं आहे. दिसणं आणि असणं यातील फरक कळला की फसणं बंद होतं, हे खरं आहे. नशिबात आहे त्यापेक्षा जास्त कधीच मिळत नाही. ज्याच्याकडे खूप आहे त्याला सुखाने अन्न गिळत नाही. जपून राहा माणसा, कारण आयुष्य पुन्हा मिळत नाही. म्हणून एकदाच मिळालेलं आयुष्य आहे त्या आनंदाने आपण जगलं पाहिजे. लोक जोडण्या अगोदर लोक ओळखायला शिका. नक्कीच तुम्हाला अनुभव चांगले येतील आणि तुम्हाला यातून भरपूर काही शिकायलाही मिळेल. मित्रांनो, काही गैरसमजात नाती तोडतात, तर मग काही गैरसमज नाती तुटावी म्हणून जाणून बुजून केले जातात, हे तुम्ही ओळखायला शिकलं पाहिजे. आयुष्यात एखादी गोष्ट करायची असेल तर मेहनत घ्यायची तयारी, ध्यास आणि इच्छाशक्ती पाहिजे. नक्कीच सर्व काही तुम्हाला मिळेल आणि सर्व काही तुम्हाला लाभेल. समजूतदारपणा आणि शांतता हे वयावर नाही तर आयुष्यात आलेल्या अनुभवांवर अवलंबून असतात. म्हणून तुम्हाला समजूतदारपणा येऊ दे, पण तुम्ही नक्की जीवनात शांतता ठेवली पाहिजे. कारण शांतता ठेवली तर तुम्हाला जगण्याची नवीन उमेद प्राप्त होत असते. एकमेकांसारखे असणं गरजेचं नाही, पण एकमेकांसाठी असणं नक्कीच गरजेचं आहे. मन आपल्या मनावर आपण मिळवलेले नियंत्रण आपला सर्वात मोठा विजय असतो. म्हणून मनावर नियंत्रण मिळवायला तुम्ही नक्कीच शिका. विश्वास ठेवा. आपण जेव्हा कोणासाठी काहीतरी चांगलं करत असतो तेव्हा स्वामीही आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगलं घडत असतात. म्हणून इतकंच की ते आपल्याला दिसत नाही आणि कळत नाही, पण स्वामी ते आपल्यासाठी घडवून आणत असतात. म्हणून शोधता शोधता हरवणारी गोष्ट म्हणजे समाधान आहे. आणि जो व्यक्ती समाधानाने जीवन जगत असतो तो अत्यंतिक सुखी, आनंदी आणि समाधानी असतो, हे नक्कीच खरं आहे. जगात स्वार्थाने सुख मिळते पण समाधान मिळत नाही. म्हणून स्वार्थ कधी करू नका आणि अहंकार आणि गर्व कधी करू नका. म्हणून मनुष्य फक्त भ्रमात जीवन जगतो. हा माझा, तो माझा, माझ्या जवळचे माझे. खरं तर तुमची फक्त वेळ आहे. ती जर चांगली असेल तर सर्व तुमचे, नाहीतर सर्व जवळचे असून सुद्धा दूरचे असतात. हे जीवनाचे सत्य आहे आणि हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. समज कमी असेल तर गैरसमज व्हायला वेळ नक्कीच लागत नाही. कधी देवदर्शनाला गेलात तर रांगेतून जा, कारण चोरवाटा मृत्यूपर्यंत नक्कीच तुम्हाला पोहोचवतात. कारण मूर्तीपर्यंत ते तुम्हाला नेऊ शकतील पण देवापर्यंत त्या नेऊ शकणार नाही, एवढं खरं आहे. बरं आहे म्हणून सांगायला सगळं जग असतंय, पण जीवनात खरं काय चाललंय हे कळायला जवळचा माणूस लागतो. म्हणून तुम्ही नाती जपले पाहिजे आणि जवळची माणसं नक्कीच तुम्ही जपून ठेवली पाहिजे. प्रभाव दमदार असण्यापेक्षा स्वभाव दमदार असायला हवा आणि दिलदार असायला हवा. म्हणून आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोवर या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची आपल्याला गरज नाही. फक्त नीतिमत्ता साफ ठेवा. नक्कीच परमेश्वर तुम्हाला काटाळी टोचू देणार नाही आणि तुम्हाला कोणत्या गोष्टीची कोणाला काहीच होऊ देणार नाही. फक्त परमेश्वरावर विश्वास ठेवायला तुम्ही लागलात तर मग तुम्हाला सर्व काही मिळत जाते आणि सर्व काही तुम्हाला प्राप्त होत जाते. फक्त परमेश्वरावर विश्वास ठेवायला शिकलं पाहिजे. कटू आहे पण सत्य आहे. एखाद्याचे सुखाचे कारण बना पण दुःखाचे कारण नक्कीच तुम्ही बनवू नका. झुकायचे असेल तर कोणाच्या विनम्रतेने समोर झुका, पण कोणाच्या सौंदर्यासमोर आणि कोणाच्या संपत्ती समोर कधी झुकू नका, हे लक्षात ठेवा. भेटलेली माणसं चांगली असो किंवा वाईट, अनुभव मात्र नक्की देऊन जातात आणि अनुभव ते नक्कीच चांगले आणि वाईट असतात. आनंदी आयुष्यासाठी
स्वाद आणि वाद या दोन्ही गोष्टींचा त्याग आपल्याला करावा लागतो. आणि स्वाद सोडला तर शरीराला फायदा होतो आणि वाद सोडला तर नाते टिकण्यासाठी म्हणून नक्कीच फायदा होत असतो. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमतही असते. म्हणून आपण जे दिवस काढले आहेत त्याचे नेहमी जाणीव ठेवावी. सुंदर चेहरा म्हातारा होतो, बलाढ्य शरीर एक दिवस गळून पडते, मग पद सुद्धा एक दिवस निघून जातं, परंतु एक चांगला माणूस नेहमी चांगलाच राहतो, एवढं लक्षात ठेवायला शिका. स्वतःच्या मनापेक्षा समोरच्याच्या मनाची काळजी घेणारी माणसं नशिबाने मिळतात आणि ती माणसं आपण जपून ठेवली पाहिजे, एवढंच निश्चित आहे. प्रकृतीने माणसासमोर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत दोनच मार्ग ठेवले आहेत. एक तर देऊन जा, नाहीतर सोडून जा. कारण सोबत घेऊन जगण्याची कोणतीही व्यवस्था निसर्गाने करून ठेवलेली नाही, हेही तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. मित्रांनो, तोंडावर स्पष्ट न बोलणारी आणि दबक्या आवाजात माघारी बोलणारी माणसं ही फार घातक असतात आणि त्या माणसांपासून नक्कीच तुम्ही लांब राहिलं पाहिजे. बरं आहे म्हणून सगळेच नक्की सांगतात, पण मनातलं कोणी सांगत नाही. मनातलं जाणून घेणारा माणूस आयुष्यात नक्कीच लागतो. म्हणून आयुष्य परिवारापेक्षा श्रेष्ठ पैसा नसतो आणि वडिलांपेक्षा श्रेष्ठ सल्लागार नसतो. आईपेक्षा श्रेष्ठ जगात कोणी नसतो. म्हणून भावापेक्षा श्रेष्ठ भागीदार नसतो. बहिणीपेक्षा श्रेष्ठ शुभचिंतक नसतो आणि मित्राशिवाय आयुष्य नसतं, हे नक्कीच खरं आहे. म्हणून जो प्रामाणिक राहतो त्याची किंमत लोकांना कळत नाही आणि जे बोलायला लबाड व माणसांना गोलगोल फिरवण्यात पटाईत असतात ते लोक आज समाजात प्रिय असतात. परंतु सत्य हे कटू असले तरी ते पराजित होत नसते, तरी कालांतराने ते पटल्याशिवाय राहत नाही. म्हणून आपली प्रतिमा लोकप्रिय होण्यासाठी कधी लबाडी करू नये, कारण ती कालांतराने उघड होते व आपली काहीच किंमत राहत नाही. आणि लबाडी ही एक आखूड चादर आहे, ती तोंडावर घेतली तर पाय उघडे पडतात आणि पायावर घेतली तर तोंड नक्कीच उघडे पडते. म्हणून माणसाने आपल्या विचारांशी व आचाराशी नक्कीच ठाम राहायला हवे. जेव्हा परिस्थिती तुमची परीक्षा पाहण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा तिचा निकाल लावण्याचे सामर्थ्य तुमच्याजवळ तुम्ही ठेवले पाहिजे. लोक एकच प्रश्न विचारतात, जमिनीचा तुकडा आणि पगाराचा आकडा. नक्कीच म्हणून तुम्हाला पैसे कमवणे खूप जरुरीचं आहे आणि पैसा तुम्हाला कमवावाच लागणार आहे. लोक हसायला येतात, पोसायला नाही, एवढं लक्षात ठेवा. म्हणून हे जग फक्त पैसा बघत असतं आणि हल्लीचं जग एक कलियुग चालू आहे आणि यात तुम्हाला पैसे कमवावेच लागणार आहेत. तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला कोण व्हायचंय यातलं अंतर म्हणजे तुम्ही काय करता आहात ते आहे. म्हणून तुम्ही काय करतात त्याकडे तुम्ही पूर्णपणे लक्ष दिलं पाहिजे आणि वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही आयुष्यात कामं केली पाहिजेत. स्वतःची तुलना इतरांबरोबर करू नका. तसे केल्यास तुम्ही स्वतःचा अपमान करत आहात हे त्यातून सिद्ध होत असते. म्हणून स्वतःचा अपमान कधीच करून घेऊ नका आणि कोणाला करूही देऊ नका. हरलात तरी चालेल, पण जिंकणारा स्वतःहून आपल्याला म्हटलं पाहिजे. हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता. लक्षात ठेवा, असे तुम्ही खेळले पाहिजे आणि अशी तुमची तयारीही पाहिजे. अपयश म्हणजे संकट नव्हे, आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत, एवढं लक्षात ठेवा. एकदा कर्तृत्व सिद्ध झालं की संशयाने बघणाऱ्या नजरा आपोआप आदरानं झुकत असतात. म्हणून तुम्ही पहिले यशस्वी झालं पाहिजे, एवढंच त्यातलं गणित असतं. विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही, ते प्रत्येक गोष्ट हे वेगळेपणाने करत असतात. एवढाच फरक त्यांच्यात आणि आपल्यात असतो, हे समजून घेतलं पाहिजे. म्हणून तुम्ही कोणतीही गोष्ट वेगळ्यापणाने करा. तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात यात तुमचा काही दोष नाही, पण तुम्ही गरीब म्हणून मेलात तर नक्कीच हा तुमचा दोष असेल, एवढं लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही जर श्रीमंत होण्याचं तुम्ही नक्कीच प्रयत्न करत असाल तर एक दिवशी नक्कीच तुम्ही श्रीमंत व्हाल आणि तुमच्या मेंदूमध्ये तो विचार परत परत चालला पाहिजे आणि त्याविषयीच तुम्ही विचार केला पाहिजे. खेळ असो व आयुष्य, आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजत असेल आणि समोरचा जर कमजोर समजत असेल तर त्याला आपल्याला दाखवण्याची गरज नक्कीच असते आणि ते सामर्थ्य आपण दाखवलंच पाहिजे. वळून कोणी पाहिलं नाही म्हणून माळावरच्या चाप्याचं अडलं नाही. शेवटी पानांनाही साथ सोडली पण पठ्ठ्यानं बहरला मात्र सोडणं नाही, तो बहरल्याशिवाय राहत नाही. तसंच आयुष्यात आपण कोणी आपली साथ सोडो, किती लोक आपल्याला सोडून जाव, पण आपण बहरणं सोडावं नाही आणि यशाकडे आपण नक्कीच चालली पाहिजे. आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो आणि विचार बदला, आयुष्य नक्कीच तुमचे बदलेल आणि ते 100% बदलेल. फक्त तुम्ही विचार बदलायला शिका. ज्यांच्याजवळ उमेद आहे तो कधीही हारू शकत नाही. तो माणूस नक्की शेवटपर्यंत जिंकतो आणि तो जिंकल्याशिवाय राहत नाही. हे कटू आहे पण सत्य आहे. विश्वास हा कोडरबर सारखा असतो. तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जात असतो. म्हणून तुम्ही चुका करत असाल किंवा मग
तुम्ही विश्वासघात करत असाल तर तसं तुम्ही कोणासोबत केलं नाही पाहिजे. कारण तुम्ही आयुष्यामध्ये आल्यानंतर विश्वासघात केला तर तुमच्यासोबतही तसेच होईल हे मात्र विचार तुम्ही नक्कीच केला पाहिजे. कारण कर्माची फळं आपल्याला भेटत असतात आणि ते आपल्याला भोगावी लागत असतात. विचार असे मांडा की तुमच्या विचारांवर कोणीतरी विचार नक्कीच केला पाहिजे आणि ते विचार करताना तुम्हाला सर्व काही गोष्टी तुम्हाला समजतील आणि तुम्ही नक्कीच त्या गोष्टी तुम्ही समजून सुद्धा घेतल्या पाहिजे. मित्रांनो, एक गोष्ट आयुष्यामध्ये लक्षात ठेवा, नोकर व तर आयुष्यात कधी पण होऊ शकतो, पण मालक होण्याची स्वप्न बघा. नक्कीच तुम्ही एखाद्या वेळेस मालक बनाल तेव्हा तुम्हाला खूप तुमचा अभिमान वाटेल आणि तुम्हाला सर्व काही गोष्टी प्राप्त झाल्यासारख्या वाटतील. काही वादळे विचलित करण्यासाठी नव्हे तर वाट मोकळी करण्यासाठी येत असतात. म्हणून त्या वादळाकडे तुम्ही नक्कीच घाबरलं नाही पाहिजे, त्याच्याशी लढाई केली पाहिजे आणि पुढं सरकून पुढं जात राहिलं पाहिजे. एवढं लक्षात ठेवा. आणि व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला आयुष्यामध्ये पराजयाचं रूपांतर विजयात कसं करायचं हे लक्षात ठेवलं पाहिजे आणि लक्षात तुमच्या आलंही पाहिजे. किंबहुना कुठल्याही देशाच्या गलिच्छ वस्त्यांमध्ये जे दुर्दैवी जीव राहत असतात त्यांच्या वय, जात, धर्म, शिक्षण आणि एकंदर पार्श्वभूमीच्या बाबतीत खूप वैविध्य असतं. या वास्त्यांमध्ये जाऊन सामाजिक कार्य करणाऱ्या मंडळींना हे माहिती असेल. या लोकांमध्ये तरुण असतात तसेच वयोवृद्धही त्यांच्यात. तुम्हाला काही लोक पदवीधर असलेले सापडतील तर काहींचं औपचारिक शिक्षण अजिबातच न झालेलं आढळेल आणि काही लोक विवाहित तर काही अविवाहित असतात. पण या सर्वांमध्ये एक समान धागा असतो आणि तो म्हणजे हे सर्वच लोक पराभूत, फटके खाल्लेले आणि निराश असतात. परिस्थितीनं त्यांच्यापैकी प्रत्येकावरच कुठल्या ना कुठल्या प्रकारे विजय मिळवलेला असतो. आणि तुम्ही विचारायला गेलात तर ज्या परिस्थितीनं त्यांना उद्ध्वस्त केलं, त्याचं पाणीपत केलं, ते बद्दल ती अगदी भरभरून बोलायला लागतील. माझी बायको मला सोडून निघून गेली पासून ते माझं सर्वस्व गेलं इतकं की मला तोंड लपवायला देखील जागा उरली नाही. म्हणून मग मी इथं येऊन राहिलो आणि माझ्या हातानं हे अशा काही गोष्टी घडल्या की समाजानं मला वाईतच टाकलं. आणि इथपर्यंत एक ना एक अनेक परिस्थितीजन्य मानवी अनुभवांचे नमुने तुम्हाला ऐकायला मिळतील. आणि या सर्वात खालच्या सामाजिक स्तरापासून जरा वर म्हणजे सामान्य किंवा मध्यमवर्गीयांच्या जगात प्रवेश केल्यास आपल्याला जगण्याच्या सवयींमधला फरक ताबडतोब लक्षात येईल. पण हा सामान्य माणूसही त्यांच्या सामान्यपणाचं स्पष्टीकरण मूलतः गलिच्छ वस्तींमधल्या माणसांसारख्या देत असतो. आणि गलिच्छ वस्तीतला माणूस संपूर्णपणे कोसळलेला असतो, उद्ध्वस्त झालेला असतो. एवढाच काय, तो दोघांमधला फरक सामान्य माणसाला त्यांच्या अंतरंगात आणि अंतरात पराभूतीची भावना असते आणि विविध परिस्थितींना त्यांच्या केलेल्या पराभवांच्या जखमा बऱ्या झालेल्या नसतात आणि परिणामी तो स्वतःबद्दल तीव्र असमाधान घेऊन पुरडत असतो आणि जीवन जगत असतो आणि विजयोन्मादाच्या जोशाकडे पाठ फिरवतो. आणि मग तो पराभूताची भावना घेऊन जगतो आणि नशिबानं सामान्यपणाची जी शिक्षा त्याच्या माथी मारलेली असते ती भोगत राहतो. आपल्या पराजयाला तोही शरणच गेलेला असतो, फक्त त्याची शरणागती ही अधिक समाजमान्य आणि पांढरपेशी अशी असते. गलिच्छ वस्तीतल्या मनुष्याप्रमाणे समाजाच्या अस्वीकृतीचा सामना त्याला करावा लागत नाही. आणि आता आणखी वरच्या पायरीवर चढून यशस्वी लोकांच्या जगात डोकावलं तर आपल्याला असं आढळेल की इथं आधीच्या 2 ठिकाणांएवढी माणसांची गर्दी नसते, पण इथंही विविध प्रकारच्या पार्श्वभूमीचे लोक असतात. आणि उद्योगातील अधिकारी वर्ग, धर्मगुरू, शासकीय अधिकारी आणि विविध क्षेत्रातील आघाडीवरचे लोक गरीब कुटुंबातून येतात. तसेच श्रीमंत कुटुंबातून आणि भांगलेल्या व विभक्त कुटुंबातही येतात. मग शेतकरी कुटुंबातून येतात, तसेच अगदी झोपडपट्ट्यांमधून सुद्धा येतात. आणि आपल्या समाजाचे विविध अंगाचं नेतृत्व करणाऱ्या लोकांनी अनेक अवघड परिस्थितींचा सामना केलेला असतो. गलिच्छ वस्तीतला माणूस, मध्यमवर्गीय माणूस, हा यशस्वी माणूस, या तिघांमध्ये प्रत्येक बाबतीत तुम्हाला साम्य आढळू शकतं. वय, बुद्धिमत्ता, पार्श्वभूमी, देश अशा कुठल्याही बाबतीत ते तुल्यबळ असू शकतात. पण एका बाबतीत मात्र ते अगदी वेगळे असतात आणि ते म्हणजे अपयश आल्यास त्याला त्यांचा प्रतिसाद. दरिद्री माणूस परिस्थितीचा फटका बसल्यावर पुन्हा उठतच नाही, तो तिथेच पडून राहतो. सामान्य माणूस उठून गुडघ्यांवर बसतो, पण संपूर्ण उभा राहण्याऐवजी गुडघ्यांवरच रांगत तो थोडा दूर जातो आणि मग विरुद्ध दिशेने घुम ठोकतो. न जाणो पुन्हा फटका खाण्याची वेळ आली तर मग त्यापेक्षा इथून सटकलेलंच बरं. पण यशस्वी माणसाचा प्रतिसाद वेगळा असतो. परिस्थितीचा फटका खाल्ल्यावर तोही पडतो, मग तो उसळून पुन्हा उभा राहतो आणि त्यामधून योग्य तो धडा शिकत असतो आणि अपयश विसरून जाणं पुन्हा प्रगती करतो.
मग माझा एक अगदी जवळचा मित्र प्रचंड यशस्वी व्यवस्थापन सल्लागार आहे आणि त्याच्या ऑफिसमध्ये शिरल्यावर अगदी अच्युत म्हणजे अच्युभ्रू जगात प्रवेश करतो आहेत. आणि मग असं तुम्हाला वाटेल आणि सुंदर फर्निचर, गालीचे, कामात व्यस्त असलेली माणसं, प्रतिष्ठित अशीत आणि मग या सर्वांवरून त्याची कंपनी किती संपन्न आहे हे तुम्हाला लक्षात येईल. एवढं मोठं वैभव आहे त्या अर्थी हा माणूस पक्का लबाड असला पाहिजे असं निव्वळ दोष ठेवणारा आणि शोधणारा माणूस एखादा म्हणेलही. पण या माणसाच्या बाबतीत मात्र त्याचा अंदाज मग स्पशेल, चुकेल. आणि मग एक गोष्ट लक्षात घ्या, हा लबाड तर नाहीच, पण खूप बुद्धिमान, गर्भश्रीमंत किंवा नशीबवानही नाही. हे सगळं वैभव उभं राहिलं ते केवळ त्याच्या चिकाटीमुळे आणि त्यानं आपला पराभव झाला आहे असं कधीच न मानल्यामुळे. या संपन्न आणि आदरप्राप्त कंपनीच्या मागे परिस्थितीची झगडा देत देत वर चढलेल्या एका माणसाची कथा आणि व्यवसायाच्या पहिल्या 6 महिन्यातच आपली 10 वर्षाची साठवलेली पुंजी तो गमावून बसला होता. घराचं वेगळं भाडं द्यायला पैसे नसल्यामुळे कित्येक महिने त्यानं ऑफिसमध्येच आपला संसार थाटला होता आणि आपल्या कल्पनेला चिटकून राहून ती यशस्वी करण्याच्या तीव्र इच्छेमुळे नोकरी करण्याचे अनेक चांगले प्रस्ताव त्यानं नाकारले होते. आणि हे सर्व एकीकडे त्याच्या व्यवसायातले संभाव्य ग्राहक त्याला काम देण्यास नकार देत असताना अगदी 100रातला एखादाच त्याला अशील होणं स्वीकारत होता. मग यशाची चव चाखण्यासाठी त्याला तब्बल 7 वर्षे वाट पाहावी लागली आणि जीवापाड कष्ट उपसावे लागले. पण या 7 वर्षात माझ्या या मित्राला एकदा सुद्धा तक्रार कुरकुर करताना मी पाहिलं नाही. तो म्हणायचा, देव, मी अजून शिकतोय. या व्यवसायात खूप स्पर्धा आहे आणि त्यात ती एक सेवा असल्यामुळे शिकतोय आणि या व्यवसायात खूप स्पर्धा आहे आणि त्यात मग मला पुढे जाण्यासाठी ती विकणं महाग कठीण आहे. आणि मग पण मला आता ते थोडं थोडं जमायला लागलंय आणि शेवटी त्याला ते पूर्ण जमलं. मग एकदा मी त्याला म्हणालो, यात तुझी खूपच शक्ती खर्च होत असेल नाही? मग यावर तो म्हणाला, छे, उलट त्यातून मला काहीतरी मिळत आहे. सगळ्यात थोर आणि किंवा मोठ्या माणसांची चरित्र पहा. ज्या लोकांना अपयशाचे चटके बसलेले आहेत त्यांना आज महान यशही मिळालेलं आहे आणि यशस्वी ठरलेल्या या निवडक लोकांपैकी प्रत्येकालाच विरोध, नाउमेदी, पिछाट आणि वैयक्तिक दुर्घटना या गोष्टींचा सामना करावा लागलेला आहे. म्हणून महान व्यक्तींची चरित्र आणि आत्मचरित्र वाचून पहा, ज्या अनेक वेळा त्यांची पिछाट झाली आणि त्या प्रत्येक वेळी ते शरणागती पत्करू शकले असते. पण एक काम करा, तुमच्या कंपनीचे अध्यक्ष, तुमच्या शरीराचे महापौर आणि मग किंवा तुमच्या मते ज्यांच्या खरोखर यश मिळवलं आहे अशी कुणीही व्यक्ती निवडा आणि त्याच्या जीवनाच्या व्यक्तीच्या पार्श्वभूमीबद्दल माहिती मिळवा. आणि तुम्ही त्यामध्ये खोलवर शिरलात तर त्या व्यक्तीला आजच्या स्थानी पोहोचण्यासाठी मोठमोठे अडथळे पार करावे लागले आहेत असं तुम्हाला समजेल. आणि विरोध, कठोर परिश्रम आणि माघार घ्यावी लागणं या गोष्टींचा सामना केल्याशिवाय उच्च दर्जाचे यश मिळवणं शक्यच नसतं. पण पिछाट झाल्यानंतर त्याचा उपयोग करून पुढे मुसंडी मारणं मात्र शक्य असतं. कसं ते आता पाहूया. एका व्यापारी विमानसेवा कंपनीची आकडेवारी नुकतीच माझ्या पाहण्यात आली आणि त्या आकडेवारीनुसार 100 कोटी महिलांचा हवाई उड्डाणामध्ये फक्त एकदाच त्याच्या कंपनीचं विमान कोसळून नष्ट झालं आहे. आणि आजकाल हवाई प्रवास अतिशय सुरक्षित झाला आहे असं, पण दुर्दैवानं विमान अपघात अजूनही होतातच. पण अर्थात जेव्हा केव्हा असे अपघात होतात तेव्हा नागरी उड्डाण आहे प्रशासन त्याची कारणं शोधण्यासाठी तातडीनं घटनास्थळी पोहोचत असतं. पण आसपासच्या कित्येक मैलाच्या परिसरात विखुरलेले विमानाचे अवशेष गोळा करण्यात येतात आणि मग जुळवले येतात आणि विविध तज्ज्ञ मंडळी आपापल्या परीनं नेमकं काय घडलं झालं आहे ते शोधत असतात. मग लक्षात घ्या, याचं विश्लेषण करत असतात आणि या दुर्घटनेचे साक्षीदार आणि त्यातून वाचलेले लोक त्यांच्या मुलाखती घेतल्या जातात आणि विमानाला अपघात नेमका कशामुळे झाला या प्रश्नाचं उत्तर सापडेपर्यंत कित्येक आठवडे आणि महिने या दुर्घटनेची चौकशी चालू असते. उड्डयन प्रशासनाला एकदा हे उत्तर मिळालं की मग ते लगेच तसाच अपघात पुन्हा होणं टाळण्याच्या दृष्टीनं लगेच पावलं टाकली जातात. आणि विमानाच्या बांधणीतील एखाद्या दोषामुळे जर ते विमान कोसळलं असेल तर त्या प्रकारच्या इतर सर्व विमानांमध्ये तो दोष दूर केला जातो. किंवा जर काही यांत्रिक दोष या अपघाताचं कारण ठरला असेल तर मग योग्य दुरुस्त्या सर्वच विमानामध्ये केल्या जातात. आणि नागरी उड्डाण आहे प्रशासनाच्या आग्रहामुळे अक्षरशः शेकडो प्रकारच्या सुरक्षा योजना आजच्या विमानांमध्ये केलेल्या असतात. नागरी उड्डयन प्रशासन अपयशाचा अभ्यास करण्यामध्ये आणि करण्याद्वारे अधिक सुरक्षित हवाई प्रवासाचा मार्ग मोकळा करत असतात आणि अर्थातच त्यांच्या कष्टाचं फळ त्यांना मिळत असतं. डॉक्टर मंडळी पूर्वीच्या अपयशाचा अभ्यास करत असतात आणि या अभ्यासाचा उपयोग करून अधिक चांगलं आरोग्य आणि दीर्घायुष्य मिळवण्याचा मार्ग सुकर कसा होईल हे बघत असतात. पण एखाद्या रुग्णाचा काही अनाकलनीय कारणानं मृत्यू झाला
तरी असं का झालं हे शोधण्यासाठी विच्छेदन केलं जातं आणि त्याद्वारे लोक मानवी शरीराच्या कार्यपद्धतीबद्दल अधिक ज्ञान मिळवत असतात आणि मग या ज्ञानाचा उपयोग करून इतर अनेक लोकांचे जीव हे वाचवले जात असतात आणि तसेच जीव वाचवण्याचं काम ते करत असतात. म्हणून महत्त्वाच्या विक्री संधी आपल्या हातून का निसटल्या हे शोधून काढण्यात आपल्या विक्री प्रतिनिधींना मदत करण्यासाठी माझा एक विक्री व्यवस्थापक मित्र दर महिन्याची एक विक्री विषयक बैठक संपूर्णपणे खर्ची घालतो आणि विक्री करण्याच्या हुकलेल्या संधीचं काळजीपूर्वक विश्लेषण या बैठकीत केलं जातं. त्यातून मग भविष्यात अशा प्रकारच्या संधी आपल्या हातून न निसटण्याच्या दृष्टीनं काय करावं हे त्या बैठकीत त्या विक्री प्रतिनिधीला समजवण्यात येतं. आणि मग एखाद्या खेळाच्या संघाचा प्रशिक्षक कमी समावाने आणि सामने गमावतो आणि जास्त सामने जिंकतो तेव्हा तो प्रत्येक सामन्याच्या बारकाईनं अभ्यास करून संघातील खेळाडूंच्या झालेल्या चुका लक्षात त्यांच्या घेऊन आणून देतो. आणि आजकाल बरेच प्रशिक्षक सामन्यांच्या ध्वनी चित्रफिती तयार करतात आणि त्यामुळे आपण कुठे चुकलो हे खेळाडू प्रत्यक्ष पाहू शकतात. आणि मग याचा उद्देश पुढचा सामना अधिक चांगल्या पद्धतीने खेळणं हा देखील असतो. म्हणून नागरी उड्डाण प्रशासनाचे अधिकारी, यशस्वी विक्री व्यवस्थापक, डॉक्टर लोक, खेळाचे प्रशिक्षक आणि प्रत्येकच क्षेत्रातील व्यावसायिक लोक यशस्वीतेचे एक तत्व वापरत असतात. आणि ते तत्व म्हणजे प्रत्येक अपयशातून काहीतरी धडा आपल्याला शिकता आला पाहिजे आणि प्रत्येक अपयशातून आपण काहीतरी शिकलं नक्कीच पाहिजे. म्हणून आपल्याला व्यक्तिगतरित्या जेव्हा एखादं अपयश येतं तेव्हा आपली पहिली उत्स्फूर्त प्रतिक्रिया एकदम भावुक होऊन जाण्याची असते. आणि अपयशामुळे आपण एवढे अस्वस्थ होतो की त्यातून आपण काही धडा घ्यावा हे आपल्याला उमगत नाही. परीक्षेत जेव्हा आपण एखाद्या विद्यार्थ्याला अपयश येतं तेव्हा त्या अपयशाप्रती त्याचा प्रतिसाद काय आहे यावरून त्याच्या यश मिळवण्याची किती क्षमता आहे याचा अंदाज त्याच्या शिक्षकांना येत असतो. पण अमेरिकेतील डेट्रॉईट शहरातल्या वेन स्टेट विद्यापीठात मी काही वर्षापूर्वी प्राध्यापक म्हणून काम केलं होतं असं लेखक म्हणतात. तेव्हा एकदा पदवीच्या वर्षाच्या एका विद्यार्थ्याला नापास करण्याशिवाय माझ्यापुढे पर्यायच नव्हता आणि त्या विद्यार्थ्याच्या दृष्टीनं हा एक मोठाच धक्का होता. मग त्यानं पदवीनंतर काय करायचं याची योजना करून ठेवली होती. त्यामुळे आता ते योजना गुंडाळून ठेवणं त्याला लाजस्पाद वाटलं आणि आता त्याच्यापुढे दोनच पर्याय होते. एकतर पुन्हा परीक्षेला बसून पास व्हायचं आणि पदवी मिळायचे किंवा मग पदवी न घेता शिक्षणाला रामराम ठोकायचा. आता आपण नापास झालो हे समजल्यावर तो मुलगा खूप निराश होईल किंवा कदाचित भांडायचाही पवित्रा घेईल. मग मला वाटलं होतं आणि तसंच झालं. मग त्याची कामगिरी पास होण्यासाठी अजिबात पुरेशी नव्हती आणि असं मी त्याला समजून सांगितल्यावर आपण मनापासून अभ्यास केला नव्हता हे त्यानं कबूल केलं. पण तो म्हणाला, माझी पूर्वीची कामगिरी पाहिली तर मी सरासरीपेक्षा निश्चितच जास्त गुण मिळवलेले आहेत आणि त्याचा विचार तुम्ही करू शकणार नाही का? मग विद्यापीठामध्ये प्रत्येक सत्रातील कामगिरीचं मूल्यमापन वेगळं वेगळं केलं जात आहे याकडे निर्देश करून तसं मला करता येणं शक्य नसल्याचं मी त्याला नक्कीच सांगितलं. आणि मग एकदा दिलेले गुण प्राध्यापकांच्या हातून खरोखरच चूक झाली असेल तरच बदलता येतात, तर नसेल तर मग विद्यापीठाचे नियम या बाबतीत खूप कडक आहेत आणि हेही मी त्याला सांगितलं. आपल्याला गुण वाढवून मिळण्याचे सगळे मार्ग आता खुंटले आहेत आणि हे लक्षात आल्यावर त्या विद्यार्थ्यानं नक्कीच आपला पवित्रा बदलला आणि रागाने तो मला म्हणाला, प्राध्यापक साहेब, या अभ्यासक्रमाचं शिक्षण न घेतलेले आणि तरी देखील प्रचंड यशस्वी असलेले किमान 50 लोक या शहरात मी तुम्हाला दाखवून देऊ शकतो. हा अभ्यासक्रम पूर्ण करणं तर सोडाच, पण त्यांना तो माहिती सुद्धा नसावा. कदाचित या अभ्यासक्रमात एवढं काही ठेवलंय, एका सत्रात काही थोडे गुण कमी मिळाले म्हणून मला माझी पदवी का मिळू नये? बाहेरच्या जगात सुद्धा तुम्हाला प्राध्यापक लोकांसारखं वरवर पाहून माणसाचं मूल्यमापन करत नाहीत. पण याबद्दल देवाचे आभार मानायला हवेत. त्याचा हा शेरा ऐकून मी मिनिटभर शांत बसलो आणि तुम्हाला कुणी टोमणा मारला तर त्यावरून शाब्दिक युद्ध सुरू होऊ शकतं. हे वायुयुद्ध टाळायचं असेल तर मग उत्तर देण्यापूर्वी एक दीर्घ श्वास घेणं हा एक उत्तम मार्ग आहे आणि तेही मी शिकलो आहे. मग मी माझ्या त्या तरुण विद्यार्थी मित्राला म्हटलं, तू जे बोलतो आहेस त्यात बरंच तथ्य आहे. या अभ्यासक्रमात शिकवल्या जाणाऱ्या विषयांबद्दल गंधही नाही असे कित्येक यशस्वी लोक आहेत आणि हे ज्ञान घेतल्याशिवाय यश मिळवणं तुलाही शक्य आहे. मग एकंदर आयुष्याचा विचार करता या अभ्यासक्रमात जे शिकवलं जातं त्यावर तुझं यशापयश अवलंबून नाही, पण या अभ्यासक्रमाबद्दलची तुझी मनोभूमिका मात्र महत्त्वाची ठरू शकते. आणि तुम्हाला काय म्हणायचंय त्यानं विचारलं. मला तुला फक्त एवढंच सांगायचं आहे की बाह्य जगात सुद्धा तुमचं मूल्यमापन अगदी आमच्यासारखंच केलं जात असतं. मग चांगलं काम करणं हे तिथेही महत्त्वाचं असतं आणि इथेही. म्हणून दुय्यम दर्जाची कामगिरी केल्यास बाहेरच्या जगात तुम्हाला कुणी बढती देणार नाही की जास्त पैसे देणार नाही.
एवढं लक्षात घ्या. माझा मुद्दा त्याच्या मनात ठसावा म्हणून पुन्हा थोडा वेळ थांबलो. मग मी त्याला म्हणलो की मी एक सुचवू का? मग तू आत्ताच खूप निराश झालेला आहेस, पण तुझ्या भावना मी समजू शकतो आणि तू माझ्यावर थोडा चिडलास म्हणून माझं तुमच्याबद्दल मत काही वाईट झालेलं नाही. पण या अनुभवाकडे सकारात्मकरित्या बघ. यामध्ये तुझ्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा धडा आहे आणि तुम्ही चांगली कामगिरी केली नाही तर तुम्ही तुमचं इस्पित साध्य करू शकत नाही. हा धडा शिक आणि या विद्यापीठात आणि अभ्यासक्रमात तू तुझा जो काही वेळ गुंतलास त्यातून हा एक अत्यंत लाभदायक धडा तुला मिळालेला आहे असं आणखी 5 वर्षांनी तुला नक्कीच वाटेल. हे मात्र तितकंच खरं आहे. काही दिवसानंतर या विद्यार्थ्यानं त्या अभ्यासक्रमातला पुन्हा प्रवेश घेतल्याचं कळल्यानंतर मला खूप आनंद झाला आणि यावेळी मात्र तो अगदी चांगल्या गुणांनी पास झाला. आणि माझ्याशी आधी चाललेल्या चर्चेचा आपल्याला किती फायदा झाला ते सांगण्यासाठी नंतर तो मुद्दाम मला भेटायला आला आणि तुमच्या विषयात मी पहिल्यांदा गचकल्यामुळे मला काहीतरी शिकायला मिळालं. आणि ऐकायला थोडं विचित्र वाटेल, पण प्राध्यापक साहेब तुम्हाला सांगतो, आपण पहिल्या वेळेस नापास झालो ते बरंच झालं असं मला आता वाटतंय. तो म्हणाला, आपल्या अपयशाचं रूपांतर यशात करणं आपल्याला शक्य आहे आणि अपयशातून काय धडा घ्यायचा याचा शोध घ्या. तो धडा अंमलात आणा आणि मग अपयशाकडे मागे वळून पहा. तुम्हाला त्याचा हसू येईल. जुन्या काळातले अमेरिकेतले चित्रपटप्रेमी लायोनेल बॅरीमोर या महान अभिनेत्याला कधीच विसरून शकणार नाहीत, कारण 1936 साली त्याच्या नितंबाचं हाड मोडलं आणि त्या हाडाला पडलेली चीर कधीच भरून आली नाही. बहुतेक लोकांना आता बॅरीमोर संपला असं वाटलं, पण स्वतः बॅरीमोरला मात्र असं वाटत नव्हतं. अभिनयात अजून महान यश मिळवण्यासाठी त्याचं या धक्क्याचा उपयोग करून घेतला आणि पुढील 18 वर्ष सतत वेदना होत असताना देखील चाकाच्या खुर्चीत बसून त्यानं अनेक यशस्वी भूमिका केल्या. आणि दुसरं जागतिक महायुद्ध झालं. या दिवशी विल्यम्स नावाचा एक सैनिक फ्रान्सच्या रणभूमीवर एका रणगाड्याच्या मागून चालत होता. चालता चालता त्याच्या रणगाड्याच्या चाकाखाली शत्रूंना जमिनीत पुरून ठेवलेला एक सुरंग आला आणि त्याचा स्फोट होऊन तो रणगाडा उद्ध्वस्त झाला. आणि त्याचबरोबर मागून चालणाऱ्या बिचारा विल्यमचे दोन्ही डोळेही. मग त्याला कायमचं अंधत्व आलं. पण यामुळे युद्धानंतर धर्मगुरू आणि समुपदेश नक्कीच होण्याचा त्याच्या आपल्या ध्येयापासून विल्यम ढळला नाही. आणि महाविद्यालयीन शिक्षण विशेष गुण मिळवून पूर्ण केल्यानंतर तो म्हणाला, मला तर वाटतं की कारकिर्दीच्या दृष्टीनं माझं अंधत्व ही खरं माझी एक जमीचेच बाजू ठरेल. आणि कारण नुसता माणूस पाहून त्याच्याबद्दल मत बनवणं मला शक्य होणार नाही. आणि म्हणूनच मी प्रत्येकाला आणखी एक संधी देऊ शकेन आणि समोरचा माणूस कसा दिसतो यावरून मी त्याला तोडणार नाही आणि काळजी माझं अंधत्वच घेईल. आणि त्याच्याकडे यावरून मी कुणीही माणूस येऊ शकेल आणि आश्वस्त वाटून आपलं मन मोकळं करू शकेल. अशी व्यक्ती मला बनायचं आहे आणि नक्कीच तो व्यक्तीही बनेल. क्रूर आणि कडवट अपयशाचं यशाचं रूपांतर करण्याचं हे एक जित जागतं उदाहरणच आहे, नाही का? मग पराभव ही मनाची फक्त एक अवस्था आहे आणि बस, त्यापेक्षा जास्त काही नाही. माझा एक मित्र शेअर बाजारात पैसे गुंतवणारा मातब्बर आणि यशस्वी गुंतवणूकदार आहे आणि प्रत्येक गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या पूर्वानुभवाच्या आधारे तो तिचं काळजीपूर्वक मूल्यमापन करतो. आणि एकदा तो मला म्हणाला, 15 वर्षापूर्वी जेव्हा मी शेअर बाजारात पैसे गुंतवण्यास सुरुवात केली होती तेव्हा मी अनेक वेळा चांगलाच पोळलो होतो आणि इतर अनेक नवशिक्या गुंतवणूकदारांप्रमाणेच मलाही झटपट श्रीमंत व्हायचं होतं. पण प्रत्यक्षात मी झटपट गरीब झालो. पण त्यामुळे मी नावमेद झालो नाही. एकंदर अर्थव्यवस्थेतील मूलभूत बलस्थानं मला माहिती होती आणि कोणत्या प्रकारच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करायची या संबंधी काळजीपूर्वक निवड केली मी होती. तर दीर्घ काळात ती गुंतवणूक चांगलीच ठरेल हे मला पक्क ठाऊक होतं. म्हणून पहिल्या काही गुंतवणुकी चुकीच्या ठरल्या तरी त्यांच्याकडे मी माझ्या या शिक्षणाचा खर्च याचं दृष्टीनं पाहिलं. आणि तो हसत म्हणाला, माझ्या मित्रांप्रमाणेच गुंतवणुकी करणारी इतरही अनेक लोक मी पाहिले आहेत, पण पहिले 1-2 वेळा गुंतवणुकीचा निर्णय चुकीचा ठरल्यावर त्यांनी तो विषय अगदी कचाळपाच केला आणि आपल्या चुकाचं विश्लेषण करून पुढच्या वेळी योग्य ठिकाणी गुंतवणूक करण्याऐवजी सहभागांमध्ये गुंतवणूक करणं हे जुगार खेळल्यासारखं असतं. आणि मग आज ना उद्या प्रत्येक जण यात आपले पैसे गमावून बसतो. असा तद्दन चुकीचा निष्कर्ष ते काढतात आणि प्रत्येक अपयशामधून काहीतरी मिळवायचंच. आणि आता ठरवून टाका. पुढच्या वेळी जेव्हा कामाच्या ठिकाणी किंवा घरी गोष्टी बिघडत आहेत असं वाटेल तेव्हा शांत राहा आणि समस्या कशामुळे निर्माण झाली याचा विचार करा. एकच चूक पुन्हा पुन्हा करणं टाळण्याचा हा एक मार्ग आहे. आणि मार खाण्यातून आपण काही शिकलो तर हे मार खाणं सुद्धा मौल्यवानच असतं हेही नक्कीच आपल्याला कळेल. आपण मानव खूप विचित्र असतो. आपल्या विजयाचं यशाचं श्रेय स्वीकारायला आपण खूप तत्पर असतो, पण त्याचबरोबर
प्रत्येक अपयशाच्या वेळी त्याचा खापर इतरांच्या माती फोडण्यातही आपण तेवढे तत्पर असतो. आपण जिंकतो तेव्हा सगळ्या जगाला ते कळावं असं आपल्याला वाटतं, पण इतर लोकांनी तुमच्याकडे पाहून अमुक तमुक साध्य करणारा तो हाच आहे असं म्हणावं असं तुम्हाला वाटणं स्वाभाविकच असणार. तत्वतच विक्री करण्यात अपयश आल्यानंतर संबंधित विक्री प्रतिनिधीनं त्या ग्राहकाला दोष देणंही स्वाभाविकच असतं. काम बिघडतं तेव्हा अधिकाऱ्यांना आपल्या हाताखालच्या कर्मचाऱ्यांना किंवा इतर अधिकाऱ्यांना त्याचा दोष देणं हेही स्वाभाविकच असतं. म्हणून भांडण झाल्यावर किंवा कौटुंबिक समस्यांच्या बाबतीत नवऱ्यानं बायकोला आणि बायकोनं नवऱ्याला दोष देणं ही गोष्ट सुद्धा नैसर्गिकच असते. म्हणून आजच्या धकाधकीच्या जगात कुणीतरी कधीतरी आपल्या पायात पाय घालून आपल्याला पाडतं ही गोष्ट खरी आहे, पण त्याचबरोबर अनेक वेळा आपण स्वतःला आपटी देत असतो आणि हेही खरंच आहे. आपल्या वैयक्तिक कमकुवतपणामुळे आणि चुकीच्या आपल्याला अपयश येत असतं आणि स्वतःला यश वळण लावा आणि आपल्याला शक्य तितकं परिपूर्ण व्हायचं आहे याचं स्मरण स्वतःला सतत करून द्या आणि वस्तुनिष्ठ बना. स्वतःला एखाद्या काचेच्या भिंतीमागे कल्पून संबंध नसलेली व्यक्ती एखाद्या गोष्टीकडे जितक्या अलिप्तपणे पाहिल तसं स्वतःकडे बघा आणि तुमच्या आत्तापर्यंत लक्षात न आलेला तुमचा एखादा कच्चा दुवा दिसतो का ते पहा. तसं तो दिसला तर ताबडतोब कृती करा आणि दोष दूर करा. अनेक लोक इथे इतके आत्मलीन होतात की आपल्याला सुधारणेला वाव आहे हेच त्यांना उमगत नाही. जुन्या काळात म्हणजे 1940 ते 1950च्या दशकात अमेरिकेत मेट्रोपॉलिटन ऑपरा नावाचं एक पाश्चात्य संगीत नाटक खूप गाजलं होतं आणि रिस स्टीव्हन्स ही एक महान अभिनेत्री त्यात काम करत असे. आणि जुलै 1955च्या रीडर्स डायजेस्ट या मासिकाच्या अंकानं तिनं लिहिलं आहे की तिच्या जीवनातल्या एका सर्वात दुःख क्षणी तिला आयुष्यातला सर्वात चांगला आणि सर्वात मोलाचा सल्ला मिळाला होता. त्याचं असं झालं की तिच्या कारकिर्दीच्या अगदी सुरुवातीच्या काळात मेट्रोपॉलिटन ऑपरेच्या निवड चाचणीत तिला अपात्र ठरवण्यात आलं होतं आणि हे अपयश स्वीकारण्यास तिचं मन तयार होत नव्हतं. प्रत्यक्ष निवड झालेल्या मुलींपेक्षा माझा आवाज अधिक चांगला आहे आणि परीक्षकांचा हा निर्णय अगदीच अन्याय आहे आणि योग्य व्यक्तीशी ओळख नसल्यामुळेच माझी निवड झाली नाही असं काहीतरी कोणीतरी माझ्याकडे येऊन म्हणेल अशी मी वाट पाहत होते आणि बघत होते. पण स्टीव्हनच्या गायन शिक्षकेनं मात्र तिचे लाड केले नाहीत. उलट ती म्हणाली, बेटा तुझ्यातला कमतरतांचा सामना करण्याचं धैर्य निर्माण कर. मी स्वतःची कीव करण्याचा जेवढा प्रयत्न करत असे तेवढेच माझ्या शिक्षिकेचे ते शब्द माझ्या कानात घुमत असे. आणि स्टीव्हन पुढे म्हणते, एके रात्री त्या शब्दांच्या घुमण्यानं माझी झोप मोडली आणि मी पुन्हा येईनाच आणि ती येतच नव्हती. शेवटी मी माझ्या गाण्याचं काय कमी असावं याचा विचार करायला लागले. मग त्या अंधारात अथरुणात पडल्या मी स्वतःला प्रश्न केला, मी चाचणीत अनुत्तीर्ण का झाले असेल? पुढच्या वेळी उत्तीर्ण होण्यासाठी मी काय करायला हवं? आणि मग पहिल्यांदाच मी स्वतःशी कबूल केलं की माझ्या आवाजाचा पल्ला आवश्यक तेवढा मोठा नाही आणि मला माझी भाषा सुधारायला हवी आहे आणि मी अधिक भूमिकांचा अभ्यास करणं आवश्यक आहे. आपल्या चुकांचा सामना केल्यामुळे आपल्याला रंगभूमीवर तर यश मिळालंच, पण त्यामुळे अधिक मित्र मिळवणं आणि अधिक चांगलं व्यक्तिमत्व विकसित करणंही शक्य झालं आणि असं स्टीव्हन्सनं म्हणणं आहे. मग स्वतःकडे टीकाकाराच्या भूमिकेतून पाहणं ही विधायक गोष्ट आहे. यासाठी आवश्यक असलेली कार्यक्षमता आणि सामर्थ्य स्वतःमध्ये विकसित करण्याचा याचा फायदा होत असतो आणि इतरांना दोष देणं ही एक विधायक गोष्ट आहे आणि इतर कोणी चुकला आहे किंवा चुकत आहे हे सिद्ध केलं तरी त्यातले तुम्हाला काही लाभ होत नाही. विधायक पद्धतीनं स्वतःची टीकाकार व्हा आणि आपल्यातल्या कमतरतांपासून दूर पळू नका. पक्के व्यावसायिक लोक आपल्यातला कमतरता आणि दोष जाणून घेतात आणि मग ते दूर करतात. त्यामुळेच ते व्यावसायिक होतात. तसेच व्हा. अर्थात मी अपयशी असण्याचं हे आणखी एक कारण आहे असं स्वतःला सांगण्यासाठी स्वतःतील दोष शोधू नका. त्याऐवजी माझ्या सुधारणा करून अधिक मोठं यश मिळवण्याचा हा आणखी एक मार्ग आहे अशा दृष्टीनं तुमच्या दोषांकडे तुम्ही पाहिलं पाहिजे. महान तत्ववेते अल्बर्ट हबार्ड एकदा म्हणाले होते, जो माणूस आपल्या हातून एखादी मोठी चूक झाल्यावर त्या अनुभवातून काही लाभ मिळत नाही तेव्हा खरा अपयशी माणूस. जेव्हा आपल्याला अपयश येतं तेव्हा आपण त्यासाठी आपल्या नशिबाला दोष देत असतो. हे असं होत नेहमी आणि असं म्हणून आपण तो विषय तिथे सोडून देतो. पण जरा थांबा आणि विचार करा. काही कारण नसताना असं नेहमीच होणार नाही. कुठलीही गोष्ट विनाकारण घडत नसते. काही ना काही निश्चित कारण त्यामागे असतात, नशीब नाही. वरच्या उदाहरणामध्ये नागरी उड्डाण प्रशासनाचं समजा हा विमान अपघात झाला याचा आम्हाला दुःख आहे, पण लोक हे असंच घडायचं असं निवेदन दिलं तर आता हे खातं गुंडाळून ठेवा असं तुम्ही म्हणाल नाही का? किंवा एखादा डॉक्टर जर रुग्णाच्या नातेवाईकाला मला खूप वाईट वाटते हो
पण काय झालंय हे मला कळत नाहीये. या मागचे असंच काहीतरी कारण असणार असं समजावू लागला तर काय होईल? मग पुन्हा जेव्हा केव्हा तुम्ही किंवा तुमच्या नात्यातलं कोणी आजारी पडेल तेव्हा तुम्ही त्या डॉक्टरांकडे जाल का? मग असंच काहीतरी असं म्हटल्यानं आपल्याला नेमकं काही कळत नाही आणि मग पुढल्या वेळी तसाच प्रसंग आपल्यासमोर येऊन उभा टाकला तर आपल्या हातून पुन्हा ती चूक होणं टाळता येणार नाही. मग त्या दृष्टीनं तयारी करणं आपल्याला शक्य होणार नाही. मग एका सामान्यात पराभव झाल्यानंतर मग त्या संघाचा प्रशिक्षक हे असं चालायचंय असं म्हणून शांत राहिला तर पुढच्या सामन्यात त्यांना चुका पुन्हा होणं तो टाळू शकेल का? म्हणून मिशिगन या राज्यातील डिओबोर्न या शहराचे महापौर ओरविल हवार्ड या 17 वर्ष त्या पदावर होते आणि अमेरिकेच्या नागरी प्रशासनातलं हे एक बहुरंगी आणि आदरणीय व्यक्तिमत्व आहे. आणि पहिल्यांदा महापौर पद मिळवल्याच्या सुमारे 10 वर्ष आधी नशीबच वाईट हे कारण पुढे करून हवार्ड राजकारणाला रामराम ठोकू शकले असते. कारण सतत 17 वेळे जिंकण्यापूर्वी ओळीनं 3 वेळा ते निवडणूक जिंकण्याच्या कम नशिबी ठरले होते. मग अमेरिकेच्या वरिष्ठ कायदे मंडळावर निवडणूक जाण्याच्या प्रयत्नात 3 वेळा आणि राष्ट्रसभेचं सदस्यत्व मिळवण्यात एकदा त्यांना अपयश आलं होतं. पण हवार्ड यांनी या अपयशांचा अभ्यास केला आणि आपल्या राजकीय शिक्षणाचा हा एक भाग आहे असं मानलं आणि आज ते स्थानिक प्रशासनातील सर्वात हुशार आणि निवडणुकीत पराभव करण्यास सर्वात कठीण असे राजकारणी आहेत. नशिबाला बोल लावण्यापेक्षा अपयशाचं विश्लेषण करा आणि पराभव झाला तर त्यापासून योग्य तो धडा घ्या. दुर्दैव, खडतर नशीब, वाईट नशीब अशा शब्दात आपल्याला सामान्यपणानं समर्थन करण्यात अनेक लोक आपलं अख्खं आयुष्य घालवतात. ही माणसं लहान मुलांसारखी अपरिपक्व आणि सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करणारी असतात आणि मोठं होण्याच्या, सामर्थ्यवान होण्याच्या आणि अधिक स्वावलंबी होण्याच्या संधी त्यांना दिसत नाहीत आणि ही गोष्ट त्यांना कळतही नाही. एवढंही तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. नशिबाला दोष देणं बंद करा. त्यानं तुम्हाला आपली इस्पितक कधीच साध्य करता येणार नाही. यशस्वी लेखक होण्याकरता काय लागतं या संबंधी माझा एक साहित्यिक टीकाकार आणि लेखनविषयक सल्लागार मित्र माझ्याशी एकदा चर्चा करत होता. आणि अनेक होतकरू लेखक लेखनाबद्दल गंभीर विचारच करत नाही. लिहिणं म्हणजे कष्टाचं काम आहे हे कळल्यावर थोड्याशा प्रयत्नानंतर ते लेखन सोडून देतात आणि या लोकांना लेखनात यश मिळवण्याचा एक सोपा आणि कमी कष्टाचा मार्ग हवा असतो. पण असा मार्ग अस्तित्वात नसल्यामुळे या लोकांना मार्गदर्शन करण्यामध्ये मला अजिबात रस वाटत नाही असं ते म्हणतात. पण फक्त चिकाटी जावी मग असं मात्र मला म्हणायचं नाही. लेख कामात यशस्वी होण्याकरता निव्वळ चिकाटी पुरेशी नसते हे एक निखळ सत्य आहे. अगदी आत्ता 62 कथा लिहूनही त्यातली एकही कथा विकू न शकणाऱ्या एका लेखकाबरोबर मी काम करत होतो आणि हाय लेखक बनण्याच्या त्याच्या ध्येयाच्या बाबतीत तो चिकाटीनं प्रयत्न करतोय आणि तर उघड आहे. पण या माणसाच्या लिखाणात एक मूलभूत साचेबद्धपणा आहे. कथा लेखनाचा एक साचाच त्यानं बनवला आहे आणि त्याची कथा कल्पना, पात्र आणि लेखनशैली या गोष्टीबाबत तो वेगवेगळे प्रयोग करूनच पाहत नाही. त्याला लेखनाच्या काही नव्या पद्धती आणि तंत्र वापरण्यास सध्या मी शिकवत आहे आणि त्याच्यात क्षमता आहे आणि जरा प्रयोगशीलता अंगीकारली तर त्याचं साहित्य प्रशासक नक्कीच स्वीकारतील. पण तोपर्यंत मात्र त्याला अनेक खेदपत्र मिळत राहतील आणि त्याचं साहित्य साबार परत येत राहील. मग माझ्या मार्गदर्शक मित्राचा सल्ला अगदी योग्य आहे आणि आपल्यात चिकाटी असणं आवश्यक आहे. पण यश प्राप्तीच्या बाबतीत चिकाटी हा केवळ एक घटक आहे आणि चिकाटीला प्रयोगशीलतेतील जोड दिले नाही तर आपण पुन्हा पुन्हा आणि पुन्हा प्रयत्न करत राहू पण तरीही अपयशाचा आपल्या पदरी येत राहील. एवढं तुम्ही लक्षात घ्या. म्हणून तुम्ही अपयश पदरी घ्यायचं नाहीये आणि तुम्ही तुमचं काम करत राहायचंय. कारण आपलं काम आपण प्रामाणिकपणे जेव्हा करत असतो तेव्हा आपल्याला एक ना एक दिवस नक्कीच आपल्याला यश येतं. फक्त तुमच्या अंगी ती चिकाटी असायला हवी आणि ती चिकाटी एकदा तुमच्या अंगात आली की तुम्ही काहीही मिळवू शकता आणि कसंही तुम्ही काम करू शकता हे तुमच्या लक्षात यायला हवं. म्हणून तुम्ही फक्त चिकाटीने काम करायला शिका आणि स्वामींवर विश्वास ठेवायला शिका. जो व्यक्ती स्वामींवर निस्वार्थपणे आणि मनापासून विश्वास ठेवतो त्या व्यक्तीला सर्व काही गोष्टी मिळत जातात आणि भेटत जातात हेही तितकंच खरं आहे. म्हणून तुम्हाला प्रत्येक गोष्ट भेटी जावो तर तुम्हाला चिकाटीने प्रयत्न नक्कीच करावे लागतील. म्हणून अपयशाच्या यशामध्ये पराजयाच्या विजयामध्ये रूपांतर करण्यासाठी तुम्हाला सहाय्यभूत ठरतील अशा 5 मार्गदर्शक गोष्टी करायला लागतील. पिछाडीतून विजयाचा मार्ग निर्माण करण्यासाठी पिछाट का झाली याचा अभ्यास करा आणि तुमच्या पराभवातून धडा शिका आणि मग पुढच्या वेळी विजयाच्या दिशेनं आगेकूच करा. स्वतःचे विधायक टीकाकार बना आणि स्वतःमधील दोष आणि त्रुटींचा शोध घेऊन त्या सुधारा आणि असं केल्यास तुम्ही व्यावसायिक प्रवृत्तीचे व्हाल. नशिबाला दोष देणं बंद करा आणि प्रत्येक अपयशाचा अभ्यास करा. तुमचं काय चुकलं याचा शोध घ्या आणि नशिबाला बोल लावून कुणालाही काय मिळत नाही हे विसरू नका.
चिकाटीच्या प्रयोगशीलतेतील सांगड घाला आणि तुमचं ध्येय सोडू नका. पण आपलं डोकं भिंतीवर आपटून घेऊ नका. नवे मार्ग गुंडाळा आणि नवीन प्रयोग करत राहा. आणि प्रत्येक गोष्टीला, माणसाला आणि परिस्थितीला चांगली बाजू असतेच हे विसरू नका. म्हणून त्या चांगल्या बाजूचा शोध घ्या आणि चांगली बाजू बघण्यात निराशेला दूर पळवा. नक्कीच तुम्ही यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही हे तुम्ही सांगू शकता आणि तुम्ही यशस्वी नक्कीच होऊ शकता. आणि याच कारणामुळे तुम्ही यशस्वी होत असता. आणि यशस्वी होत असताना आणि सगळी कामगिरी पार पाडत असताना तुम्ही फक्त स्वामींवर तेवढाच मेहनतीने विश्वास ठेवायला शिकलं पाहिजे. आणि स्वामींवर तुम्ही एवढ्या चिकाटीने विश्वास ठेवाल आणि मनापासून विश्वास ठेवाल तेवढंच तुम्हाला यश जास्तीत जास्त मिळत जाईल. म्हणून मित्रांनो, स्वामींवर जर विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर भेटूया मग एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.